नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून हैवान कसा असतो ते प्रत्येकाने सदर्शन घुले आणि त्याच्या टोळीच्या रूपाने पाहिलंय. यानंतर जालना जिल्ह्यातल्या एका तरुणाला भाजून काढण्याचे व्हिडिओ समोर आले, जे पाहतानाही वेदना होतात. आता शिरूर तालुक्यातही 3 महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात सतीश भोसले नावाचा गुंड पांढऱ्या शर्टमध्ये एका गरीब व्यक्तीला माणूस मारहाण करतोय. हा गुंड एकदा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबतच दारू पित असताना पकडल्यामुळे एका सरपंचाने चोपला होता. या सतीश भोसलेने 15 दिवसांपूर्वीच बावी गावातल्या एका व्यक्तीला अशी अमानुषपणे मारहाण केली आहे की त्याचे सगळे दात पडले. भोसले हा पारधी समाजाचा असून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडवून आणण्यासाठी त्याचा राजकीय वापर केला जातो. त्याला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये अटक होत नाही. गुन्हा करायचा आणि आपली दहशत किती आहे हे दाखवण्यासाठी त्याचे व्हिडिओ सुद्धा तयार करायचे, ही केवढी विकृती वाढत चालली आहे. हे कायद्याचे राज्य राहिले आहे का, की महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने तर चालू नाही ना? तसेच अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा जरा सुद्धा वचक राहिला नाही, असा प्रश्नच आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होऊ लागलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांगुडे, शिरूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.